पाहूया आणखी एक महत्त्वाची बातमी। ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नाही अशा चालकांवर उद्यापासून कारवाईला सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। पहिले 3 महिने ज्या चालकांना मराठी बोलता येत नाही त्यांचा परवाना निलंबित केला जाईल आणि त्यानंतरही जर एखाद्या चालकाला मराठी बोलता येत नसेल तर मग तो परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। सरनाईकांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया। 1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितला। अनेक जे राजकीय पक्षाचे नेते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ त्यांना देतोय। म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे, पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील। आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही दिली होती। आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल। परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅच आहे तो तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे। मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे।